नमो नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील तृतीयः पाठः सूक्तिसुधा या पाठाचा भाषा अभ्यास बघूया. या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण या सूक्तिसुधेमधल्या सगळ्या सुभाषितांचा अर्थ बघितला होता. आजच्या भागामध्ये आपण याचा भाषा अभ्यास समजावून घेऊया. बघा, भाषा अभ्यासः पहिल्या श्लोकावरचे प्रश्न. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे पूर्ण वाक्येन उत्तरत, म्हणजे आपल्याला पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचे. त्यामध्ये पहिला प्रश्न का गुरूणाम गुरुहु, म्हणजे गुरूंची गुरु कोण आहे? तर आपल्याला माहिती आहे पहिल्या श्लोकामध्ये आहे विद्या गुरूणाम गुरुहु. विद्या ही गुरूंची सुद्धा गुरु आहे, म्हणून विद्या गुरूणाम गुरुहु. दुसरा प्रश्न किम राजसु न पूज्यते, म्हणजे राजलोकांमध्ये कशाची पूजा केली जात नाही किंवा काय पूजलं जात नाही? तर धनम राजसु न पूज्यते, धनाची राजलोकांमध्ये पूजा केली जात नाही, तर विद्येची पूजा केली जाते. म्हणून उत्तर लिहायचं धनम राजसु न पूज्यते. त्यामध्ये तिसरा प्रश्न कह पशुहु एव, कोण पशूंप्रमाणेच आहे? तर विद्याविहीनः पशुहु एव, म्हणजे विद्येशिवाय असलेला माणूस हा एका पशुप्रमाणेच आहे. पहिल्या श्लोकामधले पहिला प्रश्न झालाय. आता दुसरा बघूया. माध्यम भाषया उत्तरत, म्हणजे मराठीतून उत्तर लिहायचंय माध्यम भाषेत. त्यातलं पहिलं बघा, विद्या नाम नरस्य इति श्लोकाधारेण विद्यायाः महत्त्वं लिखत. काय करायचंय? जो पहिला श्लोक आहे त्याच्या आधारे आपल्याला विद्येचं महत्त्व लिहायला सांगितलंय. तर उत्तर बघा, विद्या नाम नरस्य या श्लोकात विद्येचे म्हणजेच शिक्षणाचे महत्त्व वेगवेगळ्या प्रकारे सांगितले आहे. विद्येने सुंदर माणूस अधिक सुंदर दिसतो. विद्या कोणालाही चोरता येत नाही असे गुप्त सुरक्षित धन आहे. विद्येनेच माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे मान सन्मान, कीर्ती, प्रतिष्ठा या गोष्टी मिळतात. गुरूंना गुरुत्व किंवा गुरुचे स्थान त्यांच्याकडे असलेल्या विद्येमुळेच मिळालेले आहे, म्हणून ती गुरूंची सुद्धा गुरु आहे. परदेशात विद्या नातेवाईकांसारखी उपयोगी पडते. आपल्याला सदा सर्व काळ मदत करणारी विद्या म्हणजे श्रेष्ठ दैवतच आहे. राजांमध्येही विद्येला मान दिला जातो, धनाला नाही. एवढे सांगून शेवटी सुभाषितकार म्हणतो विद्याविहीनः पशुहु एव, म्हणजे विद्येशिवाय माणूस म्हणजे पशुच आहे, कारण विद्याच खऱ्या अर्थाने माणसाला माणूस बनवते. हे होतं माध्यम भाषेचं उत्तर. आता प्रश्न तिसरा, जालरेखाचित्रम पूरयत, म्हणजे हे जालरेखाचित्र पूर्ण करायचंय. आपल्याला इथे दिलंय त्यांनी विद्या, आणि पुढे काय म्हटलंय प्रच्छन्न गुप्तम, आणि इथे गाळलेली जागा आहे. काय येईल? प्रच्छन्न गुप्तम धनम, म्हणजे गुप्त सुरक्षित असं विद्या हे धन आहे. तसंच विद्या गुरूणाम गुरुहु, विद्या ही गुरूंची सुद्धा गुरु आहे. विद्या परम दैवतम, म्हणजे विद्या हे सर्वश्रेष्ठ दैवत आहे. आणि शेवटचं विद्या नरस्य अधिकम रूपम, म्हणजे विद्या हे माणसाचं अधिकचं सौंदर्य आहे. पहिल्या श्लोकावरचे प्रश्न झालेत. आता श्लोक दुसरा. त्यामधला पहिला प्रश्न मंजुषातः उचितम शब्दम चित्वा तालिकाम पूरयत. काय करायचं आपल्याला? तर मंजुषेमध्ये म्हणजे खाली कंसात आपल्याला काही शब्द दिलेत आणि ते शब्द आपल्याला योग्य ठिकाणी लिहायचे आहेत गाळलेल्या जागी, आणि हे पूर्ण करायचे. तर काय येईल? नीती निपुणाः, इथे 2 गाळलेल्या जागा आहेत, तिथे येईल निंदंतु स्तुवंतु वा.
निंदंतु म्हणजे काय? निंदा करोत किंवा स्तुती करत. स्तुवंतु म्हणजे स्तुती करत. म्हणजे नीती निपुणाः, नीती निपुण लोक निंदा करत किंवा स्तुती करत. वा म्हणजे किंवा. पुढे लक्ष्मी ही समाविशतु गच्छतु वा, म्हणजे लक्ष्मी म्हणजेच वैभव येवो किंवा गच्छतु म्हणजे जावो. तसंच मरणम अद्यैव युगांतरे वा, म्हणजे मरण अद्य एव म्हणजे आज येवो किंवा युगांतरे म्हणजे युगांतरी येवो. हे असं आपल्याला पूर्ण करायचं होतं. प्रश्न दुसरा, संधी विग्रहम कुरुत. संधी विग्रह करायचा आहे. पहिलं दिलंय मरणमस्तु. काय होईल संधी विग्रह? मरणम अधिक अस्तु, मरणमस्तु. पुढे अद्यैव. काय होईल संधी विग्रह? अद्य अधिक एव, अद्यैव. आता प्रश्न तिसरा, माध्यम भाषया उत्तरत. माध्यम भाषेत उत्तर लिहायचंय. प्रश्न काय ते बघूया. न्यायात पथः प्रविचलन्ति पदन्नधीराः इति सूक्तिम स्पष्टीकुरुत. काय करायचं आपल्याला? ही जी सूक्ती आहे, न्यायात पथः प्रविचलन्ति पदन्नधीराः, ही सूक्ती स्पष्ट करायची आहे. उत्तर बघूया. धीराः म्हणजे मोठी माणसे किंवा उत्तम प्रतीची माणसे, ती न्यायमार्गापासून जरा देखील विचलित होत नाहीत. न्यायाला धरून चालण्यावर त्यांचा एवढा भर असतो की नीतिनिपुण लोक स्तुती करत किंवा निंदा करत. लक्ष्मी म्हणजे वैभव येवो किंवा जावो. मरण आज येवो किंवा युगांतरी येवो. पण श्रेष्ठ प्रतीची माणसे न्यायमार्गापासून ढळत नाहीत. लोकांच्या स्तुतीने ते हुरळून जात नाहीत. पैशांचा त्यांना मोह नसतो आणि न्यायमार्ग सोडून जाणे त्यांना निरर्थक वाटते. त्यामुळे न्यायाच्या मार्गावरून निर्भयपणे, निरपेक्षपणे आणि आत्मविश्वासाने ते वाटचाल करीत राहतात. न्यायमार्गावरून चालताना कोणती संकटे येऊ शकतात हे सुभाषितकाराने छान सांगितले आहे. हे होतं माध्यम भाषेतलं उत्तर. दुसऱ्या श्लोकावरचे प्रश्न झालेले आहेत. आता श्लोक तिसरा, त्यामध्ये प्रश्न पहिला, पूर्ण वाक्येन उत्तरत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचंय. त्यामध्ये पहिलं, शुक सारिकाः केन बध्यन्ते. म्हणजे शुक म्हणजे काय? पोपट. आणि सारिका म्हणजे मैना. तर पोपट आणि मैना कशामुळे बांधले जातात किंवा बंधनात अडकतात? तर शुक सारिकाः आत्मनः मुखदोषेण बध्यन्ते. म्हणजे शुक सारिका, पोपट आणि मैना त्यांच्या स्वतःच्या मुखदोषामुळे, म्हणजे बोलण्याचा जो त्यांचा दोष आहे त्या दोषामुळे बांधले जातात. के न बध्यन्ते, कोण बांधले जात नाहीत? तर बकाः न बध्यन्ते, म्हणजे बगळे मात्र बांधले जात नाहीत. त्यामध्येच प्रश्न दुसरा, संधी विग्रहम कुरुत. संधी विग्रह करायचा आहे. त्यामध्ये पहिलं, बकास्तत्र. बकाः अधिक तत्र असा होईल संधी विग्रह. आणि पुढे आत्मनो मुखदोषेण. कसा होईल संधी विग्रह? आत्मनः अधिक मुखदोषेण. आत्मनो मुखदोषेण. तिसऱ्या श्लोकावरचे प्रश्न झालेत. आता चौथा श्लोक. त्यामध्ये पहिला प्रश्न, पूर्ण वाक्येन उत्तरत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचंय. त्यामध्ये पहिलं, रवेहे रथस्य कति तुरगाः सन्ति. रवेहे म्हणजे रवी म्हणजे सूर्य. तर सूर्याच्या रथाला किती घोडे होते? तुरगाः म्हणजे घोडे. तर आपल्याला माहिती आहे सप्त तुरगाः, 7 घोडे होते. म्हणून रवेहे रथस्य सप्त तुरगाः सन्ति, 7 घोडे होते. रवेहे सारथिः कीदृशः अस्ति. म्हणजे सूर्याचा जो सारथी आहे, रथाचा जो सारथी आहे सूर्याच्या, तो कसा आहे?
तर रवेः सारथिः चरणविकलः अस्ति. चरणविकलः म्हणजेच पायाने तो अधू आहे म्हणून चरणविकलः अस्ति. प्रश्न दुसरा, संधी विग्रहम कुरुत. संधी विग्रह करायचा आहे. त्यामध्ये पहिलं रथस्यैकम. संधी विग्रह कसा होईल? रथस्य अधिक एकम, रथस्यैकम. पुढे सारथीरपि. सारथीः अधिक अपि, सारथीरपि. प्रश्न तिसरा, मंजुषातः शब्दम चित्वा तालिकां पूरयत. काय करायचं आपल्याला इथे? तर मंजुषेमध्ये शब्द दिलेत ते आपल्याला निवडून ही तालिका पूर्ण करायची. निरालंबः. निरालंब म्हणजे काय? अधांतरी. काय होतं अधांतरी? तर मार्गः म्हणजे रस्ता अधांतरी होता. तुरगाः हे त्यांनी दिलंय. किती घोडे होते? तर 7. सप्त तुरगाः. एक प्रकारे विशेषण आणि विशेष्य हे असं आहे. चरणविकलः. कोण होता चरणविकल? तर सारथीः. आणि एकम चक्रम म्हणजे एक चाक. रथाला एकच चाक होतं. अशा प्रकारे ही तालिका पूर्ण करायची होती. पुढे प्रश्न चौथा, जालरेखाचित्रम पूरयत. म्हणजे हे जालरेखाचित्र आपल्याला पूर्ण करायचंय. मध्ये काय दिलंय? रवेः क्रियासिद्धौ प्रत्युहाः. म्हणजे सूर्याच्या कार्यसिद्धीमध्ये अडथळे. कोणकोणते अडथळे आलेत? तर बघा, रथस्य एकम चक्रम. आपल्याला इथे चक्रम लिहायचं गाळलेल्या जागी. रथस्य एकम. रथाला एक काय होतं? चाक होतं म्हणून रथस्य एकम चक्रम. डॅश मार्गः. रस्ता कसा होता? निरालंबः मार्गः, अधांतरी रस्ता. डॅश सप्ततुरगाः म्हणजे 7 घोडे. पण ते कसे होते? भुजगयमिताः. भुजग म्हणजे काय? सर्प. तर सर्पांच्या लगामांनी आवरून धरलेले 7 घोडे. आणि चरणविकलः डॅश. चरणविकलः सारथीः म्हणजेच काय? पायाने अधू असा तो सारथी. अशा प्रकारे हे जालरेखाचित्र पूर्ण करायचं होतं. प्रश्न 5वा, माध्यम भाषया उत्तरत. म्हणजे माध्यम भाषेत उत्तर लिहायचंय. क्रियासिद्धिः सत्वे भवति इति सूर्यस्य उदाहरणेन स्पष्टीकुरुत. काय करायचंय? तर क्रियासिद्धी ही सत्वे भवति म्हणजेच काय? क्रियासिद्धी कशामुळे होते? तर पराक्रमामुळे साध्य होऊ शकते. ती साधनांवर अवलंबून असते का? तर नाही. ही जी सुक्ती आहे ती आपल्याला काय करायचंय? सूर्याच्या उदाहरणाच्या द्वारे स्पष्ट करायची. तर बघा उत्तर, सुक्तीसुधा मधील या श्लोकात खऱ्या अर्थाने मोठ्या माणसाचे लक्षण अचूकपणे सांगितले आहे. सामान्य माणसे परिस्थितीची गुलाम असतात. परिस्थिती प्रतिकूल असली की निराश होतात, खचून जातात. याच्या उलट मोठी माणसे कोणत्याही परिस्थितीत आपण ठरवलेले काम तडीस नेतात. मोठ्या माणसांच्या कार्यातील यश साधनांवर नव्हे तर त्यांच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. हे सांगण्यासाठी सुभाषितकाराने सूर्याचे उदाहरण दिले आहे. सूर्याच्या रथाला एकच चाक, 7 घोडे, ते सुद्धा सापाच्या लगामांनी आवरायचे. सारथी अरुण पांगळा, मार्ग अधांतरी. एवढ्या प्रतिकूल ठरणाऱ्या गोष्टी असूनही सूर्य दररोज आकाशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जातो. याला कारण सूर्याचे तेज, कर्तबगारी. अडचणी सबबी सांगण्याचा मोठ्या माणसांचा स्वभावच नसतो. सामान्य माणूस चांगली साधने नाहीत अशी तक्रार करतो, तसे मोठी माणसे करत नाहीत म्हणून तर ती मोठी असतात. आपण यावरून सबबी न सांगता चिकाटीने प्रयत्न करण्याचा बोध घ्यावा. हे होतं याचं माध्यम भाषेतलं उत्तर. आता श्लोक 5व्यावरचे प्रश्न. प्रश्न पहिला, पूर्ण वाक्येन उत्तरत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचंय.
त्यामध्ये पहिलं का कार्यसाधिका भवती, म्हणजे कार्य साध्य कशामुळे होऊ शकतं, तर संहतिही कार्यसाधिका भवती. संहतिही म्हणजे काय, एकी किंवा एकजूट, याच्यामुळे कार्यसाध्य होतं. पुढचा प्रश्न, कैही मत्तदंतिनः बध्यन्ते, म्हणजे मत्तदंतिनः म्हणजे माजलेले हत्ती. तर माजलेले हत्ती कशामुळे बांधले जाऊ शकतात, तर गुणत्वम आपन्नैः तृणैः मत्तदंतिनः बध्यन्ते. तृणैः म्हणजे काय, तर तृण म्हणजे गवत. गुणत्वम आपन्नैः तृणैः म्हणजे जर आपण अशा गवताच्या अनेक काड्या जर एकत्र केल्या आणि त्यांचा एक दोरखंड जर आपण केला, तर त्या दोरखंडामुळे माजलेले हत्ती सुद्धा काय होतात, बांधले जाऊ शकतात. प्रश्न दुसरा, संधी विग्रहम कुरुत. संधी विग्रह करायचा आहे. त्यामध्ये पहिलं अल्पानामपि, कसा होईल विग्रह, अल्पानाम अधिक अपि. पुढे तृणैर्गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते, संधी मोठी आहे. तृणैः अधिक गुणत्वम अधिक आपन्नैः अधिक बध्यन्ते. तृणैर्गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते. प्रश्न तिसरा, माध्यम भाषया उत्तरत. मराठीत उत्तर लिहायचं आपल्याला. संहतिः कार्यसाधिका इति सुक्तिम स्पष्टीकुरुत. काय करायचं, संहतिः कार्यसाधिका ही जी सुक्ती आहे ती आपल्याला स्पष्ट करायला सांगितली. तर याचं उत्तर बघा. सुक्ती सुद्धा या पाठातील केवळ 2 ओळींच्या श्लोकातले हे शब्द किती महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करतात. लहान किंवा कमी महत्त्वाच्या वस्तू एकत्र आल्या की त्यांच्यात एकीमुळे अधिक बळ निर्माण होते, त्यांचे क्षुद्रपण नाहीसे होते. सुभाषितकाराने हा विचार समर्पक उदाहरणाने स्पष्ट केला आहे. गवताची काडी केवढी लहान क्षुद्र दिसते, पण अशा अनेक काड्या एकत्र वळल्या आणि त्यांची दोरी तयार झाली की त्या दोरीने मधोन्मत्त, इथे हत्ती पाहिजे, हत्ती देखील बांधले जातात ना. तर हे आहे याचं उत्तर. श्लोक 6. आता श्लोक 6 वरचे प्रश्न बघा. पहिला प्रश्न, पूर्ण वाक्येन उत्तरत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचंय. पहिलं, साधवः किम न विस्मरन्ति. साधवः म्हणजे सज्जन लोक काय विसरत नाहीत, तर दुसऱ्यांनी त्यांच्यावर केलेले उपकार विसरत नाहीत. म्हणून साधवः अन्येन तेषु कृतम उपकारम न विस्मरन्ति. अन्येन तेषु म्हणजे दुसऱ्यांनी त्यांच्यावर केलेले उपकार कधीही विसरत नाहीत. दुसरा प्रश्न, नारिकेलाः किम स्मरन्ति. म्हणजे नारळाची झाडं काय लक्षात ठेवतात, तर नारिकेलाः प्रथम वयसी पीतम अल्पम जलम स्मरन्ति. म्हणजे काय लक्षात ठेवतात, तर नारळाची झाडं प्रथम वयसी म्हणजे लहानपणी प्यायलेलं थोडं पाणी असतं ते सुद्धा काय करतात, लक्षात ठेवतात. नारिकेलाः भारम कुत्र वहन्ति. म्हणजे नारळाची झाडं तो नारळांचा भार कुठे वाहून नेतात, तर नारिकेलाः भारम शिरसी वहन्ति. म्हणजे आपल्या डोक्यावर वाहून नेत असतात. प्रश्न दुसरा, माध्यम भाषया उत्तरत. मराठीत उत्तर लिहायचंय. नारिकेलाः नराणाम उपकारम कथम स्मरन्ति. म्हणजे नारळाची झाडं माणसांनी त्यांच्यावर केलेले उपकार कशाप्रमाणे लक्षात ठेवतात. त्याचं उत्तर बघा. नारळाची झाडे लहान असतात त्यावेळी माळी किंवा आपण त्यांना थोडेसे पाणी घालतो. रोपे वाढली आणि मोठी झाली की ती या उपकाराची आठवण ठेवतात. आपल्या डोक्यावर नारळांचा भार वाहतात आणि नारळातले गोड पाणी माळ्याला देतात किंवा ते आपल्याला मिळतात. हा क्रम नारळाची झाडे जिवंत असेपर्यंत चालू राहतो.
जीवनाच्या शेवटापर्यंत अत्यंत चविष्ट आणि गोड पाणी नारळाची झाडे देत असतात. आपल्यावर केलेले उपकार सज्जन माणसे विसरत नाहीत. एवढेच नव्हे तर अनेक पटींनी प्रत्युपकार करून त्या उपकाराची परतफेड ते करतात. हे होतं माध्यम भाषेतलं उत्तर. आता श्लोक 7 त्याच्यावरचे प्रश्न. प्रश्न पहिला एक वाक्येन उत्तरत. त्यामध्ये पहिलं नरह किम छिंद्यात म्हणजे माणसानं काय फाडावं. तर नरह पटम छिंद्यात. पटम म्हणजे काय? वस्त्रम म्हणजे एखादा कपडा. माणसाने काय करावा? कपडा फाडावा. मनुजह किम भिंद्यात माणसाने काय फोडावं? तर एखादं मडकं फोडावं. मनुजह घटम भिंद्यात म्हणजे मडकं फोडावं. श्लोकात लिंग लकारस्य रूपाणी चित्वा लिखत. काय सांगितलंय आपल्याला काय करायचंय? तर श्लोकात आलेली विधिलिंग लकाराची रूपं शोधायची आहेत आणि लिहायची आहेत. तर 3 रूपं आली आहेत बघा. भिंद्यात, छिंद्यात आणि कुर्यात ही 3 विधिलिंग लकाराची रूपं आलेली आहेत. प्रश्न तिसरा माध्यम भाषया उत्तरत. त्यामध्ये काय आहे? येन केन प्रकारेण इति उक्तीम स्पष्टीकुरुत. काय करायला सांगितलंय? तर या ना त्या प्रकाराने ही जी उक्ती आहे ती काय करायचंय? स्पष्ट करायचे. बघा उत्तर. 2 ओळींच्या श्लोकातले हे 3 शब्द म्हणीसारखे रूढ झालेले आहेत. काहीतरी असामान्य पराक्रम करून प्रसिद्धीच्या प्रकाश झोतात येणे सर्वांना जमत नाही. प्रसिद्धी सर्वांनाच हवीशी वाटते. त्यामुळे मग काही लोक काहीही करून कोणत्याही मार्गाने प्रसिद्ध होण्याची खटपट करतात. अशा लोकांचा दृष्टिकोन या सुभाषितात व्यक्त झालेला आहे. रस्त्यात अकारण किंवा अचानक एखाद्याने घडा फोडला किंवा अंगावरचा कपडा फाडला अथवा गाढवावर स्वार झाला तर इतर लोक थांबणार, त्यांचे लक्ष जाणार आणि नंतर ते त्याविषयी बोलत राहणार हे नक्कीच. ही चांगली प्रसिद्धी, कीर्ती नव्हे हे खरे, पण प्रसिद्धी तर आहे ना असे या गोष्टी करणाऱ्याला वाटत असते. काही ना काही करून प्रसिद्ध होणे हेच त्यांचे ध्येय असते. अशा माणसाचे अनुकरण आपण करू नये असे सुभाषितकाराला सुचवायचे आहे. हे स्पष्टच आहे. हे होतं माध्यम भाषेतलं उत्तर. आता पुढे समानार्थक शब्दान लिखत. समानार्थी शब्द लिहायचे आहेत आपल्याला. तर बघा विद्या म्हणजेच ज्ञानम. पशुः चतुष्पादः म्हणजे प्राणी. धनम वित्तम. लक्ष्मीः श्रीः. शुकः म्हणजे पोपट, याला समानार्थी कीरः. तुरगः म्हणजे घोडा, अश्वः. नभः म्हणजे आकाश, गगनम. रासभः म्हणजे गाढव, गर्दभः. रविः म्हणजे सूर्य, भानुः किंवा दिवाकरः. संहतिः म्हणजे एकजूट, तर याला समानार्थी आहे संघः. दंती म्हणजे हत्ती, गजः समानार्थी शब्द. तोयम, तोयम म्हणजे पाणी, याला समानार्थी जलम किंवा नीरम. शिरः म्हणजे डोके, मस्तकम. साधवः सज्जनाः. आता साधवः हे बहुवचन आहे, त्याच्यामुळे आपण त्याला समानार्थी सुद्धा बहुवचनातच लिहायचं, सज्जनाः. आणि पट्टम याला समानार्थी आहे वस्त्रम. आता विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थक शब्दान लिखत. विरुद्धार्थी शब्द लिहायचे. विदेशः. विदेश म्हणजेच परदेश, याला विरुद्धार्थी काय येईल मग? स्वदेशः. प्रच्छन्नम. प्रच्छन्न म्हणजे गुप्त किंवा सुरक्षित, याला अपोजिट म्हणजेच विरुद्धार्थी काय येईल? प्रकटम. निंदंतु म्हणजे निंदा करणे, याला काय येईल? स्तुवंतु म्हणजे स्तुती करणे. अल्पम म्हणजे थोडे, याला काय येईल विरुद्धार्थी? अनल्पम.
किंवा प्रभूतम. प्रभूतम म्हणजे पुष्कळ. अल्पम म्हणजे काय? थोडे. याला ऑपोजिट काय येईल मग? पुष्कळ किंवा भरपूर. उपकारः अपकारः विरुद्धार्थी. साधवः म्हणजे सज्जन लोक. दुर्जनाः म्हणजे दुर्जन लोक. रोहणम म्हणजे चढणे. याला ऑपोजिट अवतरणम म्हणजे उतरणे. तर अशा प्रकारे आज आपण सुक्ती सुद्धा याचा भाषा अभ्यास पूर्ण बघितलेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.